मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीच्या वितरणाचा शुभारंभ आज नागपुरातून होत आहे आणि त्यासाठी महायुतीची भव्य अशी ही सभा या ठिकाणी आपण बघू शकतो। नागपुरातील रेशीमबाग मैदानात दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा शुभारंभ होणार आणि या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यासह मंत्रिमंडळातले अनेक मंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि त्याची तयारी आपण बघू शकतो। नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणमधून जवळपास 50,000 महिला या ठिकाणी येतील असं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या महिलांना बसण्यासाठी भव्य दिव्य अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक रॅम्प या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या रॅम्पवरनं स्टेजवर जाणार आहे, महिलांना भेटणार आहेत। अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नागपूर शहर आणि ग्रामीणमधून ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी 1000 पेक्षा जास्त बसेसची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रेशीमबाग परिसरामध्ये आज 11 वाजतानंतर जे मोठे वाहनं आहेत त्यांना प्रवेशबंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे। रस्ते अनेक बंद करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी या महिला सुरक्षितपणे कार्यक्रमस्थळी पोहोचेल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो। आणि या निमित्तानं महायुतीचं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रभरातील 50 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण जे आहे त्याचा शुभारंभ इथून होणार आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। भाजपच्या होम पिचवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर हा कार्यक्रम होतो आहे आणि त्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा रॅम्प आपण बघू शकतो। हा रॅम्प त्या परिसरातून सुरू झाला म्हणजे सगळे जे पेंडॉल टाकलेले आहे या ठिकाणी सगळ्या पेंडॉलशी कनेक्टेड हा रॅम्प आहे। याचा महत्त्वाचा उद्देश की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याच रॅम्पवरून महिलांना भेटायला जाणार आहे आणि भव्य दिव्य अशी तयारी या कार्यक्रमाची करण्यात आली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।